आवाज येतो का रे? हे बघा 16वा प्रश्न. 15 प्रश्न झाले ना आपले. 16वा क्वेश्चन आपलं चालू आहे त्रिकोण. आणि त्रिकोणामधला टाईप क्रमांक किती चालू आहे आपला? 1. टाईप क्रमांक 1 मधले आपण 15 गणित बघितले होते. पुढचं गणित घ्यायचं आपल्याला 16 क्रमांकाचं. गणित क्रमांक 16. एका त्रिकोणाची पहिली बाजू दुसऱ्या बाजूच्या निम्मी आहे. दुसऱ्या बाजूच्या निम्मी आहे. निम्मी आहे. आणि तिसरी बाजू ही दुसऱ्या बाजूच्या तिप्पट आहे. जर त्रिकोणाची परिमिती 28.8 सेमी असेल तर त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूची लांबी काय? तर त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूची लांबी काय? बघा, एका त्रिकोणाची पहिली बाजू आहे ना, मी इथं लिहितो. पहिली बाजू जी आहे ना, पहिली बाजू इथं लिहितो दुसरी बाजू आणि इथं लिहितो तिसरी बाजू. मला सांगा, पहिली बाजू दुसऱ्या बाजूच्या निम्मी आहे. पहिली जी आहे ना, ही दुसऱ्या बाजूच्या निम्मी असेल तर उलट करा ना स्टेटमेंट तुम्ही. म्हणजेच लक्षात ठेवा, पहिली बाजू ही दुसऱ्या बाजूच्या जर निम्मी असेल तर दुसरी बाजू लक्षात पहिल्या बाजूच्या दुप्पट असणार. म्हणजे दुसरी बाजू दुप्पट आली, पहिली बाजू निम्मी आली. हे क्लिअर झालं? पुढे काय म्हणते? तिसरी बाजू जी आहे ही दुसऱ्या बाजूच्या तिप्पट आहे. दुसरी जी बाजू आहे लक्षात, तिसरी बाजू आहे ती दुसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे ह्याची 3 पट करा. 3 गुणाकारामध्ये दुसरीच्या 3 पट, दुसरी 2x आहे. किती आली रे तुमची? 6x आली. तिसरी बाजू 6x आली. पुढे म्हणते, जर त्रिकोणाची परिमिती 28.8 सेमी असेल तर त्रिकोणाच्या दुसऱ्या बाजूची लांबी काय? त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. सगळ्या बाजूंची बेरीज करा. x अधिक 2x अधिक 6x बरोबर किती रे? 28.8 आहे तुमचं. 6 आणि 2 किती आले? 8. 8 आणि किती आले तुमचे? 9. 9x बरोबर 28.8 आले. आता भाग द्या. 9 1 9, 9 त्रिक 27. राहिला 1, दिला पॉईंट. 9 दोन्ही आले 18. x ची आपल्याला किंमत भेटली. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 3.2 भेटली. x ची किंमत आपल्याला 3.2 भेटली. मग आपल्याला विचारलं दुसरी बाजू किती आहे आपली? दुसरी बाजू आपण मानली 2x. मग 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 3.2 आहे. 3.2 ठेवून द्यायचं. बे दोन्ही 4 आणि बे त्रिक किती आलं? 6. पॉईंटला पॉईंट द्या तुमचा. म्हणजे गुणाकार केला 1 दशांशाने आलेल्या गुणाकारामध्ये 1 दशांशाने डावीकडे चला.
म्हणजे दुसरी बाजू जी आली आपली ती किती आली 6.4 सेंटीमीटर. 6 पॉईंट किती आली 4 सेंटीमीटर. चला क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न 17वा. एका त्रिकोणाची दुसरी बाजू पहिल्या बाजूच्या 1/3 पट आहे. 1/3 पट आहे व तिसरी बाजू ही दुसऱ्या बाजूच्या 5 पट आहे. जर त्रिकोणाची परिमिती 54 सेमी असल्यास तिसऱ्या बाजूची लांबी काय? बघा काय म्हणते इथं मी लिहितो. पहिली बाजू दुसरी बाजू आणि कुठली तुमची तिसरी बाजू इथं लिहितो असं. त्याला पहिली दुसरी तिसरी बाजू म्हणा. 1 2 3 लिहिले त्याला. इथं काय म्हणले दुसरी बाजू जी आहे ना दुसरी बाजू कशी आहे पहिल्या बाजूच्या 1/3 आहे. पहिली बाजू जर आपण लक्षात ठेवा काय केली माहिती का? पहिल्या बाजूच्या म्हणले ना पहिल्या बाजूच्या 1/3 आहे. पहिली बाजू जर आपण x मानली दुसरी y मानली तर y बरोबर काय आलं तुमचं x छेदामध्ये किती आलं तुमचं 3. याचा अर्थ राजा हा 3 भागाकार तिकडे गुणाकाराला नेला 3y बरोबर किती आलं x आलं. याचा अर्थ काय झाला मध्ये सांगतो एक समजून तुम्हाला की पहिली आली x म्हणजे x जे आहे लक्षात x ची व्हॅल्यू किती आली 3y आली. याचा अर्थ दुसरी x मानावी लागेल आणि पहिली लक्षात ठेवायचं किती येणार तुमची 3x येणार. म्हणजेच दुसरी बाजू पहिलीच्या 1/3 येणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहिती का पहिली ही दुसरीच्या 3 पट आहे. तर पुढे काय म्हणते बघा इथं लिहिलं इथं आलं तुमचं किंवा इथं नाही लिहिलं y लिहिलं असतं चाललं असतं. y ची व्हॅल्यू इथं किती आलं असतं तुमचं दुसरी बरोबर किती आलं असतं x बरोबर किती आलं असतं तुमचं 3 दुसरी बाजू आलं असतं लक्षात ठेवा. आता काय झालं माहिती का तिसरी बाजू ही दुसरी बाजूच्या 5 पट आहे. दुसरीच्या 5 पट आहे याचा अर्थ ही आली 5x. तर ह्या दुसरीची 5 पट करायची म्हणजे x गुणाकारामध्ये 5 केले किती तुमचं 5 पट येऊन जाईल. आपल्याला माहित आहे त्रिकोणाची परिमिती दिली आहे 54 सेमी. त्रिकोणाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची काय असते बेरीज असते. करा सगळ्या बाजूंची बेरीज 3x अधिक x अधिक किती आलं 5x बरोबर किती आहे रे बाबा 54. 5 आणि काय नसतं म्हणजे एक असतं कोइफिशियंट 5 आणि 1 6 6 आणि 3 किती आले 9. 9x बरोबर किती आलं 54. 9 1 9 9 टक्के 54. x ची किंमत किती भेटली आपल्याला 6 भेटली राजा. x ची किंमत 6 भेटली. आपल्या विचारले तिसऱ्या बाजूची लांबी काय तिसरी बाजू आपण 5x मानली. तिसऱ्या बाजूची लांबी बरोबर तिसऱ्या बाजूची लांबी आपण 5x मानली. 5 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 6. 6 पंचे किती आलं 30 आलं. तिसऱ्या बाजूची लांबी जी आली ती किती आली 30 सेंटीमीटर आली. 30 आली का चेक करून घ्या. जाऊया पुढे. चला पुढचा क्वेश्चन
18. एका समद्वी एका समद्वी भुज त्रिकोणाची परिमिती समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 36 सेंटीमीटर आहे, 36 सेमी आहे. जर त्यापैकी एकरूप नसलेल्या बाजू एकरूप असलेल्या इथं त्रिकोणाची म्हणा, त्रिकोणाची बाजूच्या दुप्पट आहे, बाजूच्या दुप्पट आहे. एकरूप असलेल्या प्रत्येक बाजूची लांबी काय? एकरूप असलेल्या प्रत्येक बाजूची लांबी काय? समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्याच्या दोन बाजू एकरूप असतात आणि एक बाजू एकरूप नसते, लक्षात ठेवा. याचा अर्थ ही पहिली बाजू मानतो मी, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू, त्याच्या दोन बाजू एकरूप असतात. याचा अर्थ लक्षात ठेवा, पहिली एक्स असेल तर दुसरी पण एक्स असणार. आणि पुढे म्हटलंय जर त्यापैकी एकरूप नसलेली बाजू एकरूप असलेल्या बाजूच्या दुप्पट आहे. म्हणजे जी बाजू एकरूप नाहीये ती बाजू एकरूप असलेल्या बाजूच्या कशा आहे? दुप्पट आहे राजा हो. म्हणजे ह्या एक्सच्या दुप्पट बाजू कुठली आहे तुमची? तिसरी बाजू. याचा अर्थ ह्याची दुप्पट करा म्हणजे एक्स गुणाकारामध्ये 2 म्हणजे 2 एक्स आलं तुमचं. पहिली बाजू मिळाली एक्स, दुसरी बाजू मिळाली एक्स, तिसरी बाजू मिळाली एकरूप असलेल्या बाजूच्या दुप्पट मिळाली आपल्याला, म्हणजे 2 एक्स मिळाली. आणि सांगितलं काय? एकरूप असलेल्या प्रत्येक बाजूची लांबी काढा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्याच्या अगोदर सांगितले त्रिकोणाची परिमिती ही 36 सेंटीमीटर आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज असते, म्हणजे एक्स पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू बरोबर 54. 2 3 आणि किती आले तुमचे? 4. 4 एक्स बरोबर 54. बरोबर करेल. 2 3 आणि किती आले तुमचे? 4 आले. 54 नाही 36 आहे ना, तरी मला असं कसं काय झालं? 36 आहे, 36 आहे. मला वाटलं 54 आहे. 36. 4 1 4 4 9 36. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला? 9 भेटली. एक्स ची किंमत भेटली 9. याचा अर्थ एक्स काय आहे लक्षात ठेवा, त्या समद्विभुज त्रिकोणाची एकरूप बाजू आहे. लक्षात ठेवा, एकरूप बाजूची लांबी जी भेटली आपल्याला किती भेटली? 9 सेंटीमीटर भेटली. आलं का? चेक करून घ्या. 9 सेंटीमीटर. चला पुढे जा. 20वा क्वेश्चन. एका समद्विभुज त्रिकोणाचा
सर्वात मोठा कोण, सर्वात मोठा कोण हा एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाच्या तिप्पट आहे. प्रत्येक कोणाचा कसा आहे तो तिप्पट आहे. तर त्या त्रिकोणाच्या मोठ्या कोणाचे माप किती? बघा काय म्हणते बघा. एकच समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचा सगळ्यात मोठा कोण आहे एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाच्या. एक काम करूया आपण, एकरूप असलेले कोण एक समान आहे. एकरूप असलेले कोण एक समान. आता सगळ्यात मोठा कोण काय येणार आहे? सर्वात मोठा कोण हा काय येणार? तर सांगितलं काय एकरूप असलेल्या प्रत्येक कोणाच्या तिप्पट आहे. कुठला कोण? मोठा कोण. याचा अर्थ एकरूप असलेले कोण काय म्हणलेत आपण? एक्स. एक्स ची करा तिप्पट. किती आलं तुमचं? 3x आलं. 3x काय आलं? तर त्या समद्विभुज त्रिकोणाचा सर्वात मोठा कोण आला. आकृती जर काढली जर ही आणि ही बाजू लक्षात ठेवा एकरूप असेल तर ह्याच्या समोरील कोण आणि ह्याच्या समोरील कोण लक्षात ठेवा हा कसा असणार आहे? त्या ठिकाणी एकरूप असणार. बाजू सेम त्या बाजू समोरील कोण सुद्धा कसे असतात? त्या ठिकाणी एकरूप असतात तुमचे. याचा अर्थ हा कोण कसा असणार? एकरूप नसलेल्या बाजू समोरील असणार. लक्षात ठेवा. म्हणजे हा सगळ्यात मोठा कोण तुमचा किती आला? 3x आला. आणि हा x आणि हा किती आला तुमचा? x आला. राजा हे क्लिअर झालं. मग आपल्याला माहित आहे हा कोण एक्स मिळाला, हा कोण एक्स मिळाला, हा कोण 3x मिळाला. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. पहिला कोण x आहे, दुसरा कोण x अंश आहे आणि तिसरा आहे 3x अंश. लक्षात ठेवा. आणि बरोबर किती होतं तुमचं? 180. 3 3 आणि 1 4 4 निघाले तुमचे 5. 5x बरोबर आले 180. 5 1 5, 5 त्रिक 15 राहिले 3, 5 सक्क 30. 5 न जर 180 ला भागलं तर तुमचं उत्तर आलं 36. तुमचं उत्तर किती आलं? 36 आलं. मग आपल्याला विचारलं काय सर्वात मोठ्या कोणाचं माप काय? सर्वात मोठा कोण आपला 3x आहे. सर्वात मोठा कोण? सर्वात मोठा कोण 3x आहे. आणि 3 गुणाकारामध्ये x ची किंमत पुट करा. x ची किंमत किती आली? 36. 3 संग 18 हातच्याला 1, 3 त्रिक 9 हातच्याचे किती आले तुमचे? 10. सगळ्यात मोठ्या कोणाचं माप किती आलं? 108 अंश. सगळ्यात मोठ्या कोणाचं माप किती आलं? 108 अंश. एकविसावा क्वेश्चन. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बत्तीस सेंटीमीटर आहे.
जर एकरूप असलेली प्रत्येक बाजू ही एकरूप नसलेल्या बाजूच्या निम्मी असेल तर एकरूप नसलेल्या बाजूची लांबी काय? एकरूप नसलेल्या बाजूची लांबी काय? काय म्हणतं बघा, एक समद्विभुज त्रिकोण आहे. हा काढतो समद्विभुज त्रिकोण. हा त्रिकोण ए बी आणि सी आहे. ही आणि ही बाजू कशी एकरूप आहे लक्षात ठेवा. मग ह्या बाजू समोरील कोण आणि ह्या बाजू समोरील कोण कसा असणार? सेम असणार, लक्षात ठेवा. इथं सांगितलंय काय माहिती का, या त्रिकोणाची परिमिती 32 सेंटीमीटर आहे. जर एकरूप असलेल्या प्रत्येक बाजू, आता ही एकरूप बाजू आहेत लक्षात ठेवा, आणि एकरूप असलेल्या प्रत्येक बाजू ही एकरूप नसलेल्या बाजूच्या कशा लक्षात ठेवा? निम्मे. इथं बाजू विषय बोलले, कोणाविषयी बोललेलं नाहीये इथं, म्हणजे बाजूचा विचार करूया. आता ही जी बाजू एकरूप बाजू लक्षात, एकरूप नसलेल्या बाजूच्या कशा निम्मे, याचा अर्थ उलट स्टेटमेंट करा. जर एकरूप असलेली बाजूची एकरूप नसलेल्या बाजूच्या जर निम्मी असेल तर लक्षात ठेवा एकरूप नसलेली बाजू ही एकरूप असलेल्या बाजूच्या कशी असणार रे? दुप्पट असणार. म्हणजे याचा अर्थ ह्याची निम्मी करा, किती आली? ही एक्स आली, ही पण किती आली? तुमची एक्स आली. म्हणजे आपल्याला काय भेटलं माहिती का, ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू आणि ही किती? तिसरी बाजू. पहिली बाजू आपल्याला एक्स भेटली, दुसरी पण एक्स भेटली आणि तिसरी किती भेटली? 2x भेटली. का रे? स्टेटमेंट त्यांनी सांगितलंय की ही एकरूप असलेल्या बाजू ह्या लक्षात, एकरूप नसलेल्या बाजूच्या निम्मी आहेत. मी काय केलं? उलट स्टेटमेंट केलं. एकरूप नसलेली बाजू ही एकरूप असलेल्या बाजूच्या कशी असणार? दुप्पट असणार. याचा अर्थ एकरूप नसलेली बाजू 2x आणि एकरूप असलेली बाजू किती आली? x आणि x आले राजा. मग आपल्याला माहित आहे त्रिकोणाची परिमिती 32 सेंटीमीटर आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. पहिली बाजू x आहे, दुसरी पण x आहे आणि तिसरी आपल्याकडे ती 2x आहे आणि बरोबर किती आलं तुमचं? 32. 2 3 आणि आले तुमचे 4. 4x बरोबर किती आलं? 32. x बरोबर 4 ने 32 ला भाग द्या. 4 8 32. x ची किंमत जी मिळाली ती किती मिळाली आपल्याला? 8 मिळाली. ती म्हणते एकरूप नसलेल्या बाजूची लांबी काय? एकरूप नसलेली बाजू किती आपली? 2x आहे. एकरूप नसलेली बाजू, एकरूप नसलेली बाजू किती आहे? 2x आहे. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 8 आलेली आहे. ठेवून द्या तिथं. 8 दोन्ही किती आलं? 16. म्हणजे एकरूप नसलेली बाजू जी आली ना ती किती आली तुमची? 16 सेंटीमीटर.
एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची मापे अनुक्रमे 140 अंश व 110 अंश आहेत. तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? एका त्रिकोणाचे दोन बाह्य कोन दिलेत 140 आणि 110. समजा हा त्रिकोण आहे, हा वाढवतो जरा थोडासा, हा पण वाढवतो थोडासा, हा पण वाढवतो थोडासा. मला सांगा, हा जर बाह्य कोन 140 असेल, हा जर बाह्य कोन 110 असेल रजा, याला नाव देतो ए, बी आणि सी. जर बाह्य कोन, लक्षात ठेवा बाह्य कोन 140 आहे. जर बाह्य कोन किती आहे तुमचा 140 आहे, बघा कसं सोडवायचं. बाह्य कोन जर 140 असेल, कारण मागच्या लेक्चरला आपण बेसिक मध्ये बघितलंय, सगळ्या बाह्य त्रिकोणाच्या सर्व बाह्य कोनाच्या मापांची बेरीज 360 असते. आणि त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज, आतले जे कोण आहे त्याला आंतरकोन म्हणायचं, आणि बाहेरचे जे आहेत लक्षात ठेवा त्याला काय म्हणतो आपण? बाह्य कोन म्हणतो. बाह्य कोनाच्या मापांची बेरीज 360 असते आणि त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे आतली बेरीज 180 आणि बाहेरची बेरीज किती तुमची? 360 असते. मग जर लक्षात ठेवा हा कोन जर बाह्य कोन 140 असेल तर इथला आंतरकोन कितीचा रे? मग आंतरकोन काढण्यासाठी बाह्य कोन जर 140 चा असेल तर आंतरकोन काढायचं आपल्याला. आंतरकोन कसा काढणार? हे तोंडी काढू शकता, लिहायची अजिबात गरज नाहीये. तर आंतरकोन काढायचं तुम्हाला, तर आंतरकोन काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे हा रेषीय जोडीतील कोन आहे. सरळ म्हणजे 180 असतो, लक्षात ठेवा. सरळ कोन म्हणजे हा 180 असतो, लक्षात ठेवा. याचा अर्थ 180 वजा किती करावं लागेल तुम्हाला? 140 करावं लागेल. आणि 180 वजा 140 केलं तर किती आलं तुमचं? 40 अंश आलं. याचा अर्थ हितला कोन जो आला तो हितला कोन किती आला तुमचा? 40 अंशाचा आला. हितला बाह्य कोन 110 अंशाचा आहे. हितला बाह्य कोन जो आहे तो बाह्य कोन किती आहे तुमचा? 110 अंशाचा आहे. तर आंतरकोन किती अंशाचा असेल? तर आंतरकोन बरोबर, कारण हा कोन लक्षात ठेवा घेतला तर हा टोटल रेषीय जो कोन आहे तो कोन 180चा. मग 180 वजा किती करावं लागेल तुम्हाला? 110 करावं लागेल. आणि वजा बाकी किती आली तुमची? 70 अंश. याचा अर्थ हितला जो आंतरकोन आला ना, हा आंतरकोन आला 70 अंशाचा रजा. मग आपल्याला माहित आहे तिसरा आंतरकोन काढायचा आहे, आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. याचा अर्थ तिसरा आंतरकोन बरोबर 180 वजा करावं लागेल तुम्हाला. पहिला अंतरकोन किती? 40चा. दुसरा किती तुमचा? 70चा. 180 वजा 7 आणि 4 किती आले? 11. 110 आलं. 110 अंश. 180 मधून 110 गेले, राहिले किती? 70 अंश. याचा अर्थ राजा हो, त्रिकोणाचा पहिला जो आंतरकोन आला, पहिला आंतरकोन किती आला? 40 आला. 40 पुन्हा किती आला? 70 आला. पुन्हा 70 आला. आणि तिसरा आंतरकोन किती आला? 70 आला. दोन कोन सारखेत, एक कोन वेगळा आहे, लक्षात ठेवा.
दोन कोण सारखे एक कोण वेगळा असेल, हा पण 70चा आहे. याचा अर्थ राजा हा पण 70 आहे, हा पण 70 आहे. याचा अर्थ ही बाजू आणि ही बाजू लक्षात 70 अंशासमोरील बाजू आणि ह्या 70 अंशासमोरील बाजू ह्या एकरूप असतील. याचा अर्थ दोन बाजू एकरूप आहेत. याचा अर्थ दोन बाजू एकरूप आहे, एक बाजू एकरूप नाही. याचा अर्थ समद्विभुज त्रिकोण. हा कुठला आला तुमचा? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवा कोणत्या प्रकारचा त्रिकोण विचारलेला आहे. तर हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण येईल या ठिकाणी? समद्विभुज त्रिकोण येईल. हे एवढं लिहायची गरज नाही, लक्षात ठेवा. इथंच कळतं. हा 140चा तर हा 40चा, 110चा तर हा 70चा आणि अंतर कोण 140 भेटला, 170 भेटला, इथला काढायचा आहे. तर आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 70 आणि 40 ची बेरीज 110 आली, 180 मध्ये 110 राहिली किती? 70. हे तोंडी कॅल्क्युलेशन आहे, लक्षात ठेवा. हे करत बसायची गरज लागत नाही. फक्त हे तोंडी करण्यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजेत, तर उत्तर पटपट निघणार. पुढे जाऊया. 23वा क्वेश्चन. त्रिकोण एबीसी मध्ये माप कोण ए बरोबर माप कोण बी अधिक माप कोण सी. तर त्रिकोण ए बी सी हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? जमते का रे? काय म्हणले बघा, त्रिकोण एबीसी मध्ये माप कोण ए, अरे माप कोण ए बरोबर माप कोण बी अधिक माप कोण सी. लक्षात ठेवा. म्हणजे माप कोण बी च आणि माप कोण सी ची जर ऍडिशन केली तर माप कोण काय तर तुमचं येत आहे. याचा अर्थ राजा हा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दोन कोणांची बेरीज बरोबर एक कोण होतोय तुमचा. तर तो कधी होणार? ज्यावेळेस तुम्ही काटकोन त्रिकोण काढाचा. बघा हा काटकोन त्रिकोण काढला, हा तुमचा लक्षात ठेवा 90चा झाला आणि हा तुमचा लक्षात ठेवा. एक तर काटकोन त्रिकोण मध्ये लक्षात ठेवा दोन प्रमेय असतात. एक तुमचा 30-60-90चा, 30-60-90चा लक्षात ठेवा.
बरोबर का? एक तर हा तुमचा 30 असेल, हा असेल 60, हा असेल 90. नसेल तर दुसराही काटकोन त्रिकोण असतो लक्षात ठेवा आपला, हा 45चा, हा 45चा आणि हा कितीचा असतो तुमचा 90चा असतो राजा. याचा अर्थ जर हा काय मानला ए मानला, हा बी ए बी सी, जर माप कोण लक्षात ठेवा ए बरोबर 90 आणायचं असेल तर माप कोण बी अधिक माप कोण काय करावं लागेल आपल्याला सी करावं लागेल. दोघांची ऍडिशन केली की बरोबर 90 येते. याचा अर्थ लक्षात ठेवा, हे जे दोन दिले तुम्हाला मी द्यावलेत, एक तर तुमचा 30 60 90 तर असेल किंवा तुमचा 45 45 90 तर असेल. हे असतो लक्षात ठेवा काटकोन त्रिकोण. उत्तर काय येणार तुमचं इथं, काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण, कारण दोन कोणांची बेरीज बरोबर तिसरा कोण निघतो, याचा अर्थ तो एक तर असेल तुमचा 30 60 90चा, नाहीतर 45 45 90चा. याचा अर्थ तो आला तुमचा काटकोन त्रिकोण. जाऊया पुढे. एका त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप 125 अंश आहे व त्या बाह्य कोनाला संलग्न नसलेल्या संलग्न नसलेल्या संलग्न नसलेल्या एका आंतरकोनाचे माप एका आंतरकोनाचे माप 70 अंश आहे, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल, कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. बघा, मला सांगा, मी एक त्रिकोण काढतो. हा त्रिकोण काढला, समजा ह्या त्रिकोणाचा बाह्य कोन 125 आहे. ती काय म्हणते माहिती का, बाह्य कोणाला संलग्न नसलेल्या आंतरकोनाचे माप. हा बाह्य कोण आहे ना, ह्या बाह्य कोणाला संलग्न हा कोण आहे लक्षात ठेवा. ह्या बाह्य कोणाला संलग्न हा कोण आहे. संलग्न नसलेले कोण कुठला, हा आणि हा, त्यापैकी एक 70 पकडा.
ती म्हणते 70 अंश आहे. संलग्न नसलेला कोण विचारलंय, संलग्न नसलेला कोण सांगितलं 70 आहे. हा तर संलग्न आहे तुमचा, हे आणि हा संलग्न लक्षात ठेवा. आणि आपल्याला माहित आहे एक त्रिकोणाचा गुणधर्म सांगितलाय, बाह्य कोणाचं माप हे एका बाह्य कोणाचं माप हे त्याला संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या बेरजे एवढं असतं. हा गुणधर्म सांगितलं बघा पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला. काय गुणधर्म लक्षात ठेवायचं, बाह्य कोणाचं माप हे त्याला संलग्न नसलेले कोण हे आणि हा यांच्या बेरजे एवढं असतं. याचा अर्थ 125 बेरीज ह्या दोघांची आली पाहिजे. मग हा जर 70 असेल तर हा किती येणार राजा, 55 अंश येणार. करा की वजाबाकी, 125 मधून जर तुम्ही 70 घालवले तर हा 5, हातच्या उसनं गेला, 12तून 7 गेले, राहिले 5, किती आलं 55 अंश. आणि बाह्य कोणाचं माप हे त्याला संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या बेरजे एवढं असतं. दोघांची बेरीज किती आली पाहिजे, बरोबर 125 आली पाहिजे. आपल्याला दोन्हीच्या दोन्ही आंतरकोन भेटले, हा भेटला 70चा, ऑलरेडी तर दिलाय तो. हा पण काढला 55, कसा काढला 125 वजा 70 काढलं, का रे, कारण बाह्य कोणाचं माप हे त्याला संलग्न नसलेल्या कोणाच्या बेरजे एवढं असतं. दोघांची बेरीज बरोबर 125 आली पाहिजे, म्हणून 125 मधून 70 घालवले, आले 55. आता हितला कोण काढून घ्या संलग्न असलेला, तो कसा काढायचा, तर हा रेषीय कोण आहे लक्षात ठेवा, बरोबर आहे ना, रेषीय जोडीतील कोण आहे आणि तो असतो 180चा. 125 मधून जर 180 गेले, सॉरी 180 मधून जर 125 गेले तर राहतंय किती बघा, हातच्या उसना घेतला, 10तून 5 गेला 5, 7तून 2 गेला 5 आणि 0, हा पण किती आला रे तुमचा 55 अंशाचाच आला. दोन कोण लक्षात ठेवा सेम आलेत 55 55चे, आणि एक कोण वेगळा आला, याचा अर्थ लक्षात ठेवा दोन कोण सेम आहेत. ह्याच्या समोरील बाजू सुद्धा लक्षात ठेवा आणि ह्याच्या समोरील बाजू ही एकरूप असणार, कारण एकरूप बाजू समोरील कोण हे एकरूप असतात. एकरूप बाजू समोरील कोण हे एकरूपच असतात, लक्षात ठेवा. याचा अर्थ हा 55 समोरची बाजू ही आणि ह्या 55 समोरची बाजू ही एकरूप असणार. याचा अर्थ दोन बाजू एकरूप आल्या, तिसरी बाजू एकरूप आली नाही. याचा अर्थ लक्षात ठेवा, हा जो त्रिकोण झाला तो समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोण आलं का, चेक करून घ्या, समद्विभुज त्रिकोण. बारक्या बारक्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत लक्षात ठेवा प्रश्नाला. चला जाऊया पुढं. पुढे घ्या टाईप क्रमांक 2. बाद झाला आता टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2. पहिलं गणित बघा टाईप क्रमांक 2 मधलं. सोबतच्या आकृतीत माप कोणी बरोबर 2x वजा 20 अंश. माप कोण सी बरोबर x अधिक 5 अंश. माप कोण बी बरोबर 3x अधिक 15 अंश. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणाचे माप काय, आकृती काढतो इथे मी. त्रिकोण ए बी आणि सी. माप कोण ए किती आहे रे, माप कोण 2x वजा 20 आहे. माप कोण बी किती आहे 3x अधिक किती आहे तुमचं 15 अंश आहे. आणि माप कोण सी किती आहे तुमचं x अधिक 5 अंश आहे.
काय म्हणते बघा, सोबतच्या आकृतीमध्ये माप कोण आहे 2x - 20 आहे. माप कोण सी 1 + 5 आहे. माप कोण बी 3x + 15 आहे. आपल्याला विचारले सर्वात मोठ्या कोणाचं माप काढा. आपल्याला माहित आहे ना, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. पहिला कोण घ्या, किती आहे तुमचा 2x - 20. दुसरा किती आहे तुमचा 3x + 15. तिसरा किती आहे तुमचा x + 5. आणि तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. एक्स एक्स ची बेरीज करा. इथला 2 आहे, इथला 3, 3 आणि 2 5, 5 आणि किती आले 6x आले राजा. ऍडिशन करा, 15 आणि 5 किती आले 20, 20 - 20 किती आले 0, बरोबर आलं 180. 6 × 1 = 6, 6 × 3 = 18, 6 0 0. एक्स ची किंमत भेटली आपल्याला 30. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला 30. विचारले सर्वात मोठा कोण, सर्वात मोठा कोण हा असणार, लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा कोण म्हणजे तुमचा 3x अधिक किती तुमचं 15, सर्वात मोठा कोण. मग 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आली रे 30 आली. 30 ठेवायचं अधिक 15, 30 3 किती आलं 90, 90 अधिक 15 केले किती आलं तुमचं 105. सगळ्यात मोठा त्रिकोणाचा कोण किती अंशाला तुमचा 105. 105 अंशाला का चेक करून घ्या. चला जाऊया पुढं. सगळ्या कोणाची माप काढू शकता. इथं ठेवा x ची किंमत, इथं ठेवा x ची किंमत, निघून जाईल तुमचं. सोबतच्या आकृतीत माप कोण ए, बरोबर 3x अधिक 45 अंश. माप कोण बी, x अधिक 15 अंश. माप कोण सी, x अधिक 20 अंश. असल्यास सर्वात सर्वात लहान अंतर कोणाच्या संलग्न असलेल्या बाह्य कोणाचे माप किती, बाह्य कोणाचे माप किती. आकृती काढू शकता तुम्ही. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. माप कोणी किती आहे बाबा 3x अधिक 45. माप कोण बी किती आहे x अधिक किती आहे 15 आणि सी किती आहे x अधिक 20 आहे. अंतर कोण लहान काढायचा, अंतर कोण लहान काढलं की त्या अंतर लहान अंतर कोणाचा संलग्न असलेला बाह्य कोणाचं माप काढायचं आपल्याला.
बघा कसं सोडवायचं. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज माहित आपल्याला 180 असते. 3 अधिक 45 अधिक 1 किती तुमचं 15 अधिक 1 किती तुमचं 20 बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. एक्स एक्स ची बेरीज करा 3 3 आणि 1 4 4 आणि किती आले तुमचे 5 राजा 5 एक्स अधिक 45 आणि 15 60 60 आणि वरचे 20 60 70 80 आले बरोबर 180 80 प्लस मध्ये आहे इकडे जाईल मायनसला 180 वजा 80 केलं राजा तर 5x बरोबर किती आलं 100 5 1 5 5 दोन्ही 10 5 0 0 एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला 20 भेटली एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला 20 भेटली. मग मला सांगा आता काय विचारलंय सगळ्यात लहान अंतर कोणाच्या संलग्न असलेला बाह्य कोणाचं माप मग अंतर कोण लहान कुठला आहे तो काढून घ्या ना सगळ्यात लहान कुठला दिसतोय तुमचा एक्स अधिक 15 एक्स अधिक 15 एक्स किती आला रे आपला 20 आला 20 अधिक 15 किती आला तुमचा 35 सगळ्यात लहान कोण किती अंशाचा आला 35 अंशाचा मग विचारलंय हा जो अंतर कोणाला हा अंतर कोणाला राजा लहान अंतर कोणाला ह्या लहान अंतर कोणाचा बाह्य कोण काढायचा आहे बाह्य कोण काढण्यासाठी 180 वजा तुम्हाला करावं लागतील 35 काय करावं लागेल 35 का रे बाबा अंतर कोणाला हा अंतर कोण हाला 35 अंशाचा ह्याला संलग्न असलेला बाह्य कोण काढायचा आहे रेषीय कोण असतो 180 चा 180 मधून 180 मधून 35 वजा करा हातच्या 7 10 तून 5 गेले 5 7 मधून 3 गेले राहिले 4 एक तसंच लहान अंतर कोणाचा बाह्य कोणाला 145 अंश लहान अंतर कोणाचा बाह्य कोणाला 145 अंशाचा म्हणजे हा 35 असेल तर हा किती आला तुमचा 145 अंशाचा आला. क्लिअर करे बाबा जाया पुढं 3 सोबतच्या आकृतीत सोबतच्या आकृतीत माप कोण डी बरोबर 2x अधिक 15 अंश कॉमा माप कोण ई बरोबर x अधिक 15 अंश माप कोण f बरोबर x वजा 10 अंश तर सर्वात मोठा कोण तर सर्वात मोठा कोण मोठा कोण व सर्वात लहान कोण लहान कोण यांच्यातील फरक किती
समजा त्रिकोण काढला DEF. डी किती आहे रे बाबा, किती अंशाचा आहे? 2x 15 अंशाचा. ई किती अंशाचा? 1 + 15 अंशाचा आहे. आणि एफ जो आहे तो एफ किती आहे तुमचा? x - 10 अंशाचा आहे. आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. पहिला कोण आहे तुमचा 2x + 15 अंश, पुन्हा दुसरा आहे 1 + 15 अंश, आणि तिसरा आहे तुमचा x - 10 अंश. बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती? 180 अंश. x x ची बेरीज करा, 2 इथला 3 3 निघाले तुमचे 4x. 15 15 15 किती आले तुमचे? 30 30 - 10 किती आले? 20. बरोबर आलं 180. 4x बरोबर हा तुमचा प्लस मध्ये यायला पाहिजे ना, हा 30 प्लस मध्ये यायला पाहिजे. 180 आहे असं लिहिलं, हा प्लस मध्ये इकडे काय होईल तुमचा? -20 होईल. 4x बरोबर 180 मधून 20 गेला, 160 आला. 4 × 16 4 0 0. x ची किंमत आली 40. x ची आपल्याला किंमत किती मिळाली? 40 मिळाली. सर्वात मोठा कोण काढूया. सर्वात मोठा कोण, सर्वात मोठा कोण कोणता रे बाबा? 2x + 15 अंश. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? अधिक तुमचे 15. 40 दोन्ही आले 80, 80 वरचे 10, 90, 90 वरचे 5 किती आले? 95 अंश. सर्वात मोठा कोण त्रिकोणाचा किती आला? 95 अंशाचा. सर्वात लहान कोण काढूया आपण आता. सर्वात लहान कोण बरोबर, लहान कोण बरोबर, सगळ्यात लहान कोण काढायचा? कुठला? x - 10. किती आलं रे बाबा? 40. 40 - 10 तुमचं किती आलं? 30 अंश आलं. 30. मग विचारले तुम्हाला काय माहिती का? सगळ्यात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण यांच्यामधला डिफरन्स किती? मोठा कोण 95 आहे, लहान कोण 30 आहे. वजाबाकी करा, 5 9 3 गेले 6. दोघांमधील डिफरन्स आला 45 अंशाचा. दोघांमधील डिफरन्स आला 45 अंशाचा. आला का? चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का रे बा? इथपर्यंत इथपर्यंत क्लिअर का? गणित आता मोठी आहेत जरा थोडेसे. इथपर्यंत क्लिअर का? ठीक आहे, थांबूया. राहिलेलं बघा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.